रावणाने अशी रावणाने कोणती प्रतिज्ञा केली? समुद्राचं पाणी सगळं गोड करेल. मी तो आज कमीच पडलं नसतं. सगळ्यांनीच केलं, सगळ्या दिवशीची बागायची केली. समुद्राचं पाणी गोड करेल. वडिलाच्या अगोदर मुलगा न वाढला पाहिजे. सोन्याला सुवास आली. आमच्या माऊलींची प्रतिज्ञा कधी आली. पण प्रतिज्ञा कधीला जाताना इथं जर शास्त्रीय लोक जर बसलेले असले तर लगेच माझ्या हाताला धरते. महाराज, संसार हा द्वैतात असल्यामुळे त्याच्या ठिकाणी सुखरूपता कारण अगोदर जर पाहायला गेलं तर नरू उपमस्ये नांदो न आजात वार्ता बनतो. आगास जे झालेचे नाही त्याची वार्ता पुसली. वास्तविक पाहताना मृग जळाची तळी ती दिली तिथी दुनुवीची न्याहाळी तेले पाणी साळी केली लारीसी काढली. प्रपंच एक झाला होता ती समळ मिथ्या वार्ता पुढे होईल ना होता कदा कल्पांती घडे न झाला प्रपंच आहे परब्रह्म रज्जू सर्पाकार भाषी जगड हे परिणामाने विवर्तक रज्जू सर्प. आणि तुम्हाला काही इतकं अवघड सांगता येईल का नाही सांगता येईल. पण रज्जू सर्पाकार होईल तर पुन्हा परिणाम विवर्त येईल. मग परिणाम कोणाचा विवर्त हे कधी बसण्यापेक्षा मला सोडवायचं. आणि वादावादी करण्यात काही वादेवादी जे आहे ते दंडादंड असं होत. कारण मोठ्या महाराजांनी सांगायचं साधू ब्रह्म देवती तीर्थाच्या ठिकाणी काय का तीर्थे तीर्थे निर्मल साधुरम वंदे वंदे तत्वचिंता वादे वादे जायते तत्वबोधा बोधे बोधे भासते त्याच्यात थोडे कमी जास्त जर असले हे त्या प्रमाणात असणार. आणि संसार आहेत का नाही याच्याबद्दल खूप मोठा भाग आहे. पण मानावा मग संसार म्हणजे घर दार भांडे आमचं तमचं सगळं गाड्या आमचं याला संसार. काका उपजने आणि हे सात जीव लोक म्हणे संसार पाहिजे. त्याला बाकीच्याला काय करायचं. देह सुद्धा नाही का देहाला सुद्धा नाश आहे. काहीला परतहा नाश असेल, काहीला स्वभाव नाश असेल आणि काही आश्रय नाश. थोडक्यात सांगायचं ठरलं काचेचं भांडं तिजोरीत ठेवलंय 25 वर्ष झालं. म्हाताऱ्यानं सहज पुसाव म्हणून बाहेर काढलं आणि लहान बालकाने आलं काठी मारली. परतहा नाश. पडोली गेली या भिंती चित्राची केवळ होय माती स्वभावनाश. आपूस आंबे घेतले यांना महाग होते म्हणे. आणि असं आपण मुलांना त्याने ते फोडी करून द्यायच्या इतक्या. दिल्लीला मुलगा एक शिकत होता त्याची